आज आपण बनवणार आहोत मासल्या. मासल्या ह्या अशा प्रकारच्या असतात. ते मी पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी ठेवले, कारण त्याच्यामध्ये खूप माती असते. अशा वरच्यावर घ्यायच्या, ती माती सगळी खाली बसते. मग 2 ते 3 पाण्याने आपण नंतर स्वच्छ धुवून घेऊ. त्यासाठी लागणारं साहित्य: ही घरगुती कांदा लसूण चटणी, हळद, मीठ, 2 कांदे बारीक चिरून, टोमॅटो आणि कोथिंबीर. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू. आपलं तेल तापले. आता मी तेलामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालते. आपला कांदा थोडा परतून झाला आहे. 2 मिनिटं परतायचं, जास्त लाल करायचा नाही, कारण आपल्याला त्याच्यामध्ये आता मासल्या चांगल्या परतून घ्यायचं. तेलामध्ये कांद्यामध्ये मासल्या चांगल्या परतल्या की ओशाळवास येत नाही. तुम्ही बघू शकता आपल्या मासल्या चांगल्या परतून झालेले. आता आपण टोमॅटो आणि हळदी आणि टोमॅटो पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं. आपले मासले आता कांदा त्याला चांगल्या परतून झालेत. आता आपण कांदा लसूण चटणी टाकणार आहोत. मसाल्यामध्ये चांगलं 2 मिनिटं परतून घेऊ आणि पाणी देऊ. मासले आता मसाल्यामध्ये चांगले परतून झाले. थोडं आता गरजेनुसार पाणी टाकू आपण. हे कोमट पाणी, माझं कोमट पाणी. नेहमी कुठल्याही भाज्यांमध्ये गरम पाणी, कोमट पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. मी नेहमी गरम पाण्याचाच वापर करते. बघा आता आपल्या भाजीला छान उकळी आली. कांदा टोमॅटोतलं मासल्याचं असेल लथपथीत. आता वरून कोथिंबीर टाकू. तयार आहे आपली मासल्याची लथपथीत भाजी. आपलं मासल्यांचं लथपथीत चपातीसोबत खायला तयार आहे.